आपण चेक करूया एंजल्स तुम्हाला काय गायडन्स देत आहेत. एंजल्सचे गायडन्स आपल्याला आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे असतात. तुमच्या मनामध्ये आत्ता जो काही प्रश्न असेल, जो काही तुम्हाला डाऊट असेल, तो तुम्ही एंजलला विचारू शकतात. एंजल तुम्हाला तसे गायडन्स देतील. ट्रस्ट ठेवायचा एंजलच्या प्रोसेसवर. आत्ता तुम्हाला एंजल्सने सांगितलेलं आहे की जी लाईफमध्ये ब्युटी आहे आणि मिरॅकल्स जे घडत असतात त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. त्यानेच तुमचं हिलिंग होणार आहे. कारण तुम्हाला आत्ता सध्या मिरॅकल्सवर पण विश्वास नाही आहे आणि लाईफमध्ये ब्युटी हा प्रकार आहे ह्याच्यावर देखील विश्वास नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एंजल्सने सांगितलेलं आहे की तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तर विश्वास कशावर ठेवायचा आहे? लाईफमध्ये ब्युटी आहे ह्याच्यावर देखील विश्वास ठेवायचा आहे. म्हणजे लाईफ ब्युटिफुल आहे. शॉर्टमध्ये सांगायचं तर लाईफ हे खूप सुंदर आहे ह्याच्यावर एंजल्सने तुम्हाला विश्वास ठेवायला सांगितलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास ठेवायचा आहे तो वंडरफुल आहे लाईफमध्ये आणि मिरॅकल्स देखील लाईफमध्ये घडत असतात. ह्याच्यावर एंजल्सने तुम्हाला विश्वास ठेवायला सांगितलेला आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे एंजल्स सांगितलेलं आहे इट्स टाइम टू फॉरगिव्ह नॉट फॉरगॉट. म्हणजे तुम्ही जे काही मनामध्ये लोकांबद्दल म्हणजे तुमच्या घरातल्यांबद्दल, तुमच्या जवळपास जे कोणी असतील त्यांच्याबद्दल ज्या काही मनामध्ये नकारात्मक भावना साठवून ठेवलेल्या आहेत त्या तुम्हाला फॉरगिव्हनेस करायच्या आहेत. फॉरगिव्हनेसची आपल्याकडे प्रेयर पण असते. फॉरगिव्हनेस करायचं आहे तुम्हाला, विसरायचं आहे त्या गोष्टीला. फॉरगॉट म्हणजे तुम्हाला असं प्रत्येक गोष्ट मनामध्ये साठवून ठेवल्यानंतर जे दुःख होतं त्याच्यापेक्षा तुम्ही त्या गोष्टी फॉरगिव्ह केलेल्याच चांगल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला फॉरगिव्हनेसची गरज आहे असं एंजल्सचं तुम्हाला सांगणं आहे. कारण जे तुम्ही होल्डिंग करणार त्याच गोष्टी तर तुम्हाला पेन जास्त होणार. त्यामुळे एंजल्स सांगत आहेत की तुम्ही फॉरगिव्हनेस करा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला फॉरगिव्हनेसचं तुम्ही लेटरसुद्धा लिहू शकतात. ज्या कोणत्या व्यक्तीबद्दल, ज्या कोणत्या प्रसंगाबद्दल तुम्हाला मनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, कोणाच्या म्हणजे कोणाला तुम्हाला ती व्यक्ती तिने दिलेला त्रास, तिने दिलेला पेन तुम्हाला विसरताच येत नसेल तर तुम्ही एक काम करू शकतात. लेटरमध्ये ते सगळं मेन्शन करू शकता आणि ते लेटर नंतर बर्नआउट करू शकतात. हा एक फॉरगिव्हनेसचा एक प्रकार आहे तो तुम्ही नक्की करून घेऊ शकता. त्याच्यानंतर एंजल्सचा अजून एक तुम्हाला लेसन आहे. कंपॅरिझन. तुम्ही जर लाईफमध्ये कोणाशीही कंपॅरिझन करत असाल तर ते तुम्हाला करण्यासाठी सांगत आहेत की थांबवा म्हणून. कारण तुमचं सोल पाथ जे आहे ते युनिक आहे आणि तुम्हाला त्याच्यावर चालायचं आहे. कोणासाठीही कोणासोबतही कंपॅरिझन करायचं नाही आहे. आजूबाजूच्यांकडे किंवा कोणाबरोबरच कंपॅरिझन करायचं नाही. असं आत्ता जर तुम्ही कंपॅरिझन करत असाल तर ते न करण्यासाठी एंजल्स तुम्हाला गायडन्स देत आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला सांगायचं आहे की डिलीट करा एखाद्या गोष्टी किंवा रेमेडी म्हणजे आहे ती डिलीट ऑर म्यूट एनीवन. म्हणजे तुम्ही एखादा पर्सन असेल तुमच्या आजूबाजूला की जो तुम्हाला डाऊटमध्ये घेऊन जात असेल की तुझ्याकडे हे एवढंच आहे का, तुझ्याकडे ह्या अशाच गोष्टी घडतात का, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला डाऊटमध्ये तो व्यक्ती घेऊन जात असेल तर त्याला तात्पुरतं का होईना म्यूट करा तुमच्या आयुष्यातून किंवा अगदी डिलीट करता आलं तर डिलीट करा. हा एक लेसन तुम्हाला एंजल्सने आजच्या दिवसामध्ये दिलेला आहे. जर एंजलचं रीडिंग तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.